टाइम्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक। निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ। चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतील प्रचार सभेत धक्कादायक विधान, विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका, परभणीतील सभेत केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला। मनसे सोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्याकरता आघाडी करायला आम्ही सकारात्मक। मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवार यांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक, असलम शेख यांच्याविषयी साटम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध। अमित ठाकरे नेरूळमधील शिवस्मारकाला अभिवादन करणार, अभिवादनानंतर नेरूळ पोलीस स्थानकात नोटीस स्वीकारण्याकरता लावणार हजेरी। हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार। लाईट चोरल्याच्या संशयावरून 14 वर्षाच्या मुलाला चटके, धुळ्याच्या भामपूर गावातली धक्कादायक घटना, चटके देणाऱ्या दोघांना अटक। हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण, तेलंगणाचे पोलीस महासंचालक यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यानं माओवादी संघटनेला हादरा। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करतो आहोत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी शब्दात टीका केली। परभणीतील जाहीर सभेमध्ये सकपाळ यांनी ही टीका केली आणि महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं भांडण लावणारा अक्का अशा शब्दात फडणवीसांचा उल्लेख केला होता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं भांडण लावणारा अक्का अशा शब्दात फडणवीसांचा उल्लेख केला आणि त्यामुळे रणकंदन माजलेलं आहे। भाजप आक्रमक झालेली आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत। सबसे जाबड़ी नार्को टेस्ट किससे करने को ना, तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई लड़ाई, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है। और इस देवेंद्र फडणवीस की नार्को टेस्ट यदि होती है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। हे बावचळलेत काँग्रेसमध्ये ना, त्यांची कोण दखल घेत की सर्वसामान्य जनता, आणि म्हणून 6 महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यामुळे ते बावचळलेत। त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यातनंच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजींसारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलतायत। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत, म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सकपाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत। खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सकपाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे। काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सकपाळ हेच जबाबदार आहेत, आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ आहेत, आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत। अजून एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। बातमी गडचिरोलीतून आहे। गडचिरोलीमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली म्हणजे काल, आणि यावेळी अनेक महिला उन्हामध्ये बसलेल्या बघायला मिळाल्या।
तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले आणि मंडप पूर्ण नाही टाकला याबाबत त्यांना विचारणा केली। तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी होतं असं सांगितलं। मग निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ, तुम्ही हिशोबाकरता घाबरू नका, मी स्टार प्रचारक आहे, कशाला हिशोब लागतो, मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ, मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू नयेत असं म्हणत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचलेले आहेत। पण त्यांनी आमच्याकडे खूप पैसे आहेत, मी स्टार प्रचारक आहे असं वक्तव्य केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का रे आपला, ते हिशोबासाठी भिवून राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ, आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर। अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे। एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही, मात्र दुसरीकडे प्रत्येक पावलागणिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरगडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे। आता आपण सकाळच्या 100 बातम्या बघणार आहोत। निधी वाटपाच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांना मी उत्तर देत नाही, मी विकासाला महत्त्व देतो असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना फटकारलंय। ज्या ठिकाणी बिनविरोध जागा निवडून आल्या त्या दमदाटी किंवा पैशाच्या जोरावर निवडून आलेल्या नाहीत हे विरोधकांचं म्हणणं आलेल्या आहेत असं म्हणणं विरोधकांचं चुकीचं आहे। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 जागा बिनविरोध झाल्या, मग आम्ही दमदाटी केली का असा सवाल अजित पवारांनी केला। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं युती केली। यावेळी मंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रचाराकरता हजेरी लावली। वडगाव नगरपंचायत निवडणुकीकरता भाजपकडून श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायतीकरता सगळ्या 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। कर्जत नगरपालिकेमध्ये स्वाती लाड विरुद्ध पुष्पा दगडे यांच्या चुरस रंगतदार होणार आहे, त्यामुळे आता महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दरम्यान आपलाच विजय होईल असा विश्वास भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार स्वाती लाड यांनी व्यक्त केला। गडचिरोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेरवाल यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपची वाट धरली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंडप पूर्ण का टाकला नाही याबाबत विचारणा केली। तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। मग निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ की, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका, आमच्या लाडक्या बहिणींना मात्र उन्हात कधी बसवू नका असं म्हणत बावनकुळेंनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। पालघरच्या वाडामध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडाची नगराध्यक्ष शिवसेनेची वाघीण असेल असं शिंदेंनी यावेळी म्हटलंय। यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता 5 ते 10 लाखांचा अमीष दाखवल्याचा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय देशमुख यांनी केलाय। भ्रष्टाचाराच्या पैशातून सामान्यांची फसवणूक चालू असल्याचा आरोपही संजय देशमुखांनी संजय राठोडांवर केला। शिरूरची जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देणार असल्याचं वक्तव्य अशोक पवारांनी केलं। शिरूरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलका खांडरे यांची नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्या आहेत। सांगोल्यामध्ये भाजपच्या उमेदवार मारुती बनकरांकरता प्रचाराची सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 133 उमेदवार नगरसेवक पदाकरता रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 5 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान थोरातांनी गेल्या 40 वर्षात विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली आहे।
बुलढाण्याच्या खामगावमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेकडून अश्विनी माळवदे यांना उमेदवारी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजलगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा अजित पवारांनी आढावा घेतला. बीडमध्ये आमदार सना मलिक यांनी मतदारांशी संवाद साधला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता पावरे यांच्या प्रचाराकरता त्यांनी जोरदार तयारी केली. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतून नाव गायब झालंय. प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ करून आला. दरम्यान प्रशासनावर खापर फोडत पुन्हा मतदार यादीत नाव यावं अशी विनंती सुधीर भगत यांनी केली आहे. शुक्रवारी घसरण झालेल्या सोन्या चांदीच्या भावामध्ये शनिवारी पुन्हा वाढ झाली. सोनं 1,700 रुपयांनी वधारलं. 1,24,000 वर गेलं. तसंच चांदीच्या भावात 3,200 रुपयांची वाढ झाली आणि ते 1,56,500 रुपयांवर गेलं. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण केले गेले. या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांकरता नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे. नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदा महापालिका निवडणुका यामध्ये भक्कमपणे लढण्याकरता शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देश पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सिडकोनं आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घरं विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 4,508 घरांची योजना जाहीर झालेली आहे. शनिवारपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली आहे.